नमस्कार. कसे आहात? एकदम छान. इंडियन नॉलेज सिस्टीम हा जो आपला कोर्स आहे, जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार फर्स्ट इयरच्या तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे. त्या कोर्समधल्या युनिट 1च्या लास्ट बट वन टॉपिकवर आज आपण आहोत. आजचा जो आपला टॉपिक आहे, तो फार इंटरेस्टिंग आहे. इंडियन अप्रोच टू सायकॉलॉजी. आपण या युनिट 1मध्ये ह्युमॅनिटीज या फॅकल्टी अंतर्गत असलेल्या सगळ्या टॉपिक्सचा विचार केला, त्याचा अभ्यास केला. ते सगळे टॉपिक समजून घेण्याचा आपण मनापासून प्रयत्न केला. आता आपण थोडंसं अजून ॲडव्हान्स्ड स्टेजला येतो आहोत आणि आपण पाहिलं की आपल्या देशाची जी संस्कृती आहे, आपल्या देशाचं जे सांस्कृतिक वैभव आहे, ते सगळं कसं छान आणि चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध आहे, अतिशय वैज्ञानिक आहे आणि वेगवेगळ्या दृष्टीनं ते खूप चांगल्या आधुनिक काळाला साजेसं असं आहे. म्हणजे आपण भगवद्गीतेमधलं विज्डम पाहिलं, जे आज 21व्या शतकामध्ये देखील भारतातल्याच नव्हे तर जगातल्या कुठल्याही माणसाला जर एक यशस्वी आयुष्य जगायचं असेल, तर त्यासाठी कामात पडणारं ते नॉलेज आहे. अशाच पद्धतीचा एक आणखी इंटरेस्टिंग विषय, आज थोडासा फोकस तुमचा जास्त लागणार आहे, कारण थोडासा टिपिकल टॉपिक आहे. पण अनेकांना सायकॉलॉजी हा विषय आवडतो, तर त्या दृष्टिकोनातून खूपच इंटरेस्टिंग विषय आजचा राहणार आहे. इंडियन अप्रोच टू सायकॉलॉजी. आपण समजून घेऊयात. चला तर. सायकॉलॉजी इज अ स्टडी ऑफ माइंड अँड इट्स बिहेवियर असं म्हणतात आणि आपल्यालाही माहिती आहे की सायकॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास आहे? माइंडचा, आपल्या मनाचा अभ्यास, आपल्या बुद्धीचा अभ्यास आणि त्याचं बिहेवियर. म्हणजे आपल्या माइंडचा अभ्यास आणि त्याचं बिहेवियर. जे बिहेवियर वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या व्यक्तीचं वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाची सायकॉलॉजी वेगळी असते. प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते आणि त्याच्यानुसार सायकॉलॉजी हा विषय जो आहे हा डेव्हलप झालेला आहे. ओके. पण दुर्दैवाने काय झालं, की अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या सायकॉलॉजीच्या विषयावर, कन्सेप्ट्सवर, वेगवेगळ्या अप्रोचेसवर वेस्टर्न कन्सेप्टचा मोठा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये असणाऱ्या वैज्ञानिकांचे, विचारवंतांचे, त्यानंतर सायकोथेरपिस्ट जे असतील, सायकॉलॉजीचा अभ्यास करणारे अभ्यासक असतील, या सगळ्या लोकांचा पगडा आणि प्रभाव सायकॉलॉजीवर खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपण जर सायकॉलॉजीचा अभ्यासक्रम पाहिला, तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त परदेशी लोकांचे मूलभूत तत्त्वज्ञान, परदेशी लोकांचं त्याबद्दलचं म्हणणं, त्यांचे थ्योरीज असं सगळं दिसतं. त्याच्यामध्ये भारतीय मूल तत्त्वज्ञानामध्ये देखील आणि भारतीय परंपरागत संस्कृतीमध्ये देखील सायकॉलॉजीसारखा विषय देखील बोलण्यात आला, त्याचा अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यासंबंधी अत्यंत प्रभावीपणे विषय मांडण्यात देखील आला. आपण पाहिलं, आधीच्या एपिसोडमध्ये देखील आपण पाहिलं, की कॉस्मोग्राफी असेल, कॉस्मॉलॉजी असेल, युनिव्हर्सचा शोध असेल. अगदी आपण वेदांचा काळ पाहिल्यानंतर त्याच्या पुढच्या काळामध्ये आपण असं पाहिलं, की अगदी एम्ब्रिओपासून तर बेबीचा जन्म होईपर्यंत, मुलाचा जन्म होईपर्यंतची प्रक्रिया ही सगळी आपल्या पुराणांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या त्या धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली आहे. म्हणजे आपलं जे विज्ञान आहे, आपलं जे पुरातन संस्कृती आहे आणि त्यामध्ये विचार करणारे जे अभ्यासक होते, ते किती अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे होते. ते काही असं उगाचचं ज्ञान नव्हतं. आणि त्यामुळे सायकॉलॉजीसारखा विषय, मानसशास्त्रासारखा विषय त्यांनी सोडून दिला असेल असं होऊ शकत नाही. ऐसा हो नहीं सकता. तो इसलिए हमारे जो पुरातन संस्कृति के धरोहर को संभालने वाले या उसको निर्माण करने वाले जो लोग थे, उन लोगों ने भी साइकोलॉजी के बारे में बात की है। लेकिन आज अगर हम देखते हैं, तो हमें जो साइकोलॉजी पढ़ाई जाती है या पूरे दुनिया में जो साइकोलॉजी की पढ़ाई होती है, उसके ऊपर डोमिनेंस है वेस्टर्न कॉन्सेप्ट्स का। ये जो वेस्टर्न वर्ल्ड है उसका डोमिनेंस है। लेकिन हमें देखना है कि हमारे देश में क्या था इसके बारे में। लेकिन इसका ड्रॉबैक ये है कि ये जो सारे कॉन्सेप्ट्स है जो वेस्टर्न साइंटिस्ट के द्वारा दिए जाते हैं, ये थोड़े से सुपरफिशियल है। ये कोर इश्यूज को एड्रेस नहीं करते। कई बार कोर इश्यूज
उनके पूरे सिस्टम में नहीं आते हैं। वो कौन से एक और इश्यूज, जैसे सोशल एंड फैमिली वायलेंस। कई जगह हमें ऐसा देखने को मिलता है, बड़ी बुरी बात होती है और बड़ा दुख होता है ऐसा अगर होता है तो, लेकिन किसी फैमिलीज में कभी कभी वायलेंस होता है। वो घर के जो पिताजी है वो शराब पी कर आते हैं, वो कभी मम्मी को मारते हैं, कभी किसी को मारते हैं या गालियाँ देते हैं। तो इस तरह का जो अप्रोच है ना वो बहुत ज़्यादा रहता है। या फिर सोशल वायलेंस, आजकल भी हम सोशल वायलेंस कभी कभी हुआ देखते हैं और हम परेशान हो जाते हैं कि किस तरह से एक इंसान दूसरे इंसानों को वो आप देखते होंगे सोशल मीडिया पे वो रील्स आती है या कुछ भी कि किसी को मार दिया, किसी को 4 लोग मिलके पीट रहे हैं, मार रहे हैं। ये जो पेशेंस कम हो गया ना हमारा जीने का, और पेशेंस कम हो गया और हम एग्रेशन ज़्यादा बढ़ गए हैं, हम एग्रेसिव हो गए हैं, तो किसी भी छोटी सी चीज़ के लिए हम बखेड़ा खड़ा कर देते हैं। देखते हैं ना हम लोग आजकल, वो गुस्सा निकालते हैं हम लोग, सब परेशानी जो रहती है, कॉम्प्लेक्सिटीज जो है ना लाइफ की, वो सब हम ऐसे सिचुएशंस में निकाल देते हैं, ऐसे सिचुएशन में। तो ये जो सडन रिएक्शन है, ये जो वायलेंस है। दूसरा है मेंटल हेल्थ प्रॉब्लम, मेंटल हेल्थ इशू जो है। और तीसरी बात जो है मॉरल डीके। मेरी जो नैतिकता है ना, वो नैतिकता जब कम होती आहे, माझं नैतिक बळ जे आहे ना, शेवटी माणसाला जगण्यासाठी नैतिक बळ लागतं, कसंही वागून चालत नाही। आपण नीतिमूल्यांचा विचार का करतो? आपण नीती पाळली पाहिजे असं का म्हणतो? सचोटीने वागलं पाहिजे। ₹10 जर सापडले रस्त्यामध्ये, तर ते कोणाचे आहे हे शोधून त्याला देणे किंवा कुठल्यातरी मंदिरात जाऊन ते तिथं टाकून देणे, आपले नाही ना ते मग घ्यायचे नाही। अशा पद्धतीची भूमिका, ऐसा हमें सिखाया गया। हमारे जो संस्कार है ये हैं, ये संस्कार है हमारे कि हम घर में वो संस्कारित स्ट्रक्चर में रहते हैं। हमारा बिहेवियर अच्छा होता है कि हमसे बड़े जो है या छोटे भी है, किसी से भी अपमानित करके बोलना नहीं चाहिए, बुरे शब्दों का प्रयोग नहीं करना चाहिए। आज देखते हैं हम लोग वो रील्स और इसमें कैसे गालियाँ देते हैं। लड़के लड़कियां एक दूसरे को झगड़ते हुए गालियां देते हैं, बाल खींचते हैं, और उसके और विकृति ये है दोस्तों कि उसके वीडियोस बनते हैं और लाखों लोग उसे देखते हैं। अब ये समझ के परे है, लेकिन हम लोग अगर देखें, अगर विचार करें, तो ये जो मॉरल डीके है, ये जो नैतिकता कम होती है, इसके बारे में भी वेस्टर्न साइंटिस्ट जो है, साइकोलॉजी के थिंकर्स है, वो कुछ बात नहीं करते ज़्यादा। तो ये जो इम्पॉर्टेंट फैक्टर्स हैं हमारे जीवन के, इसके ऊपर जो भाष्य किया है, वो भाष्य कितना सुंदर है देखिए, और कितना इम्पॉर्टेंट है कि वो भाष्य हमारे देश के पुरातन संस्कृति में जो लोग थे, पढ़ाई करते थे, उन्होंने किया हुआ है। दर्शन में इसका उल्लेख आता है, तो हम वो देखेंगे। वैदिक कॉर्पस दर्शनस had discussed prominent issues which are now sources for discussion on modern psychology. मॉडर्न साइकोलॉजी के डिस्कशंस पे ये दर्शना में जो दर्शन जो अलग अलग हमने देखे थे, उसमें जो टॉपिक्स डिस्कस किए गए ह्यूमन साइकी के बारे में, ह्यूमन बिहेवियर के बारे में, कि एक इंसान ऐसा क्यों बिहेव करता है, या अगर गलत बिहेव करता है तो उसे किस तरह से संभालना चाहिए। अब साइकोलॉजी के कई सारे एस्पेक्ट्स होते हैं, उसके बारे में डिटेल में तो बात नहीं हो सकती, लेकिन अलग अलग एस्पेक्ट जो होते हैं साइकोलॉजी के, और हमारी साइकोलॉजी जो है वो हमारा चरित्र बनाती है। तो वो चरित्र जो हमारा बनता है ना, उसके ऊपर के जो साइकोलॉजी के मॉडर्न कंसेप्ट है आज के, उसके डिस्कशन का सोर्स हमें कहाँ मिलता है? वैदिक कॉर्पस में, देखिए दर्शन में। तो अलग अलग दर्शन जो है उसमें इसके बारे में चर्चा की गई। मैं ये कहना चाहता हूँ, और हम ये समझना चाहिए हमें, मैंने आज आपको कहा कि थोड़ा सा फोकस रखिए मैं क्या बोल रहा हूँ। तो ये हमने समझना चाहिए कि जिन मॉडर्न साइकोलॉजिकल थ्योरीज के बारे में हम अभी चर्चा कर रहे हैं, उसके डिस्कशन का सोर्स कहाँ मिलता है हमें? आज से हजारों साल पहले हमारे देश में लिखे गए, या एक पीढ़ी से दूसरे पीढ़ी तक ले जाए गए दर्शन में, जो वैदिक कॉर्पस था। तो ये हमारी ताकत है। और मैंने जैसा कहा कि 21वीं सदी में दुनिया में ताकत किस चीज की रहेगी? बुद्धिमत्ता की रहेगी, इंटेलेक्ट। इंटेलेक्ट जिसके पास है वो रूल करेगा। तो हमारे पास तो खजाने हैं, हमारे पास तो ज्ञान के भंडार है। तो उन सारे ज्ञान के भंडारों को थोड़ा थोड़ा करके हम लोग इस पेपर में या इस कोर्स में देखने का प्रयास कर रहे हैं।
इंडियन अप्रोच टू साइकोलॉजी में जैसे 3 कंसेप्ट होते हैं। थोड़ा सा ध्यान से सुनिए, मैं समझाता हूं आपको बहुत अच्छी तरह से। 3 बातें होती है, बॉडी, माइंड एंड कॉन्शियसनेस। ये रोल प्ले करते हैं हमारे हेल्थ और वेलनेस के बारे में। कैसा है हेल्थ और वेलनेस? ये 2 चीजें ऐसी है कि जिससे हमारा जीवन बनता है या हम एक जीवन जीते हैं जिसमें हेल्थ होती है और वेलनेस होता है, और इसके लिए ही हम जीते हैं। जिसकी हेल्थ अच्छी है वो वेलनेस की तरफ जाता है। तो एक अच्छा जीवन जीना, क्या कंसेप्ट है अच्छा जीवन जीने का? गाड़ी बहुत बड़ी बड़ी चला रहे हैं हम लोग, 25 लाख रुपए की गाड़ी चला रहे हैं, लेकिन हमें डायबिटीज है, हमें हार्ट प्रॉब्लम है, हमें कई सारी बीमारियां हैं, हम चढ़ नहीं सकते, हम उतर नहीं सकते ठीक से, 10 लोग 4 लोग लगते हैं हमें उठाने के लिए। ऐसी हालत लेकर अगर हम 50 लाख की भी गाड़ी में जा रहे हैं तो उसे कोई मायने नहीं बोले जाते, उसके कोई मायने नहीं रहते, त्याला काही महत्व नाही आहे। महत्व कशाला की आपण हेल्दी आहोत आणि वेलनेस आहे। तर हे हेल्थ आणि वेलनेस हे राहण्यासाठी 3 गोष्टी आहेत। कुठल्या? बॉडी, एक तर शरीर आपलं, दुसरं माइंड मन, और तिसरं आहे कॉन्शियसनेस। कॉन्शियसनेसला मराठीमध्ये म्हणतात सत्सद विवेक बुद्धी। माझी एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे ठरवणारी जी सिस्टीम तुमच्या माझ्या मनामध्ये आहे ना, त्याला कॉन्शियसनेस म्हणतात। की मी दुसऱ्याला दुखवायचं नाही, पाकिट समोरच्याचं दिसते आहे तर ते पाकिट उचलण्याची जी माझी प्रवृत्ती आहे तो माझा बॅड कॉन्शियस आहे, ते माझं वाईट प्रवृत्ती आहे। माझा कॉन्शियसनेस जो मला चांगल्या पद्धतीने सकारात्मक विचार करण्याची ताकद देतो। या 3 गोष्टी हेल्थ आणि वेलनेस बाबत चर्चा केली जाते बघा, आणि याची चर्चा आता मॉडर्न सायकोलॉजीमध्ये देखील केली जाते। वेलनेस बद्दल तर किती वेबसाईट्स आणि किती गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे। तर वेलनेसची चर्चा करताना त्या वेलनेसच्या मागे काय आहे? बॉडी। एक तर आपलं शरीर चांगलं पाहिजे, त्याला चांगल्या पद्धतीने समोसा कचोरी खा रे दिनभर, आपल्याला डॉक्टर सांगतात ना, मग कुठे ॲसिडिटी होते, मग आपण डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर म्हणतो तळकट खाल्लं का तुम्ही ते? कारण ते तेल जे आहे ते तेच ते वापरलं जातं, सॅच्युरेटेड फॅट्स त्याच्यामध्ये इतके जास्त असतात। एखाद वेळेस ठीक आहे ना, पण आपण जर कंटिन्युअस जंक फूड खात असू तर मग बॉडी आपली चांगली कशी राहील? सिगरेट पित असू तर आपलं फुफ्फुस, आपले लंग्स कसे चांगले राहतील? दारू पित असू तर आपलं लिव्हर कसं चांगलं राहील? ते 50, 60, 50, 55 वय झाल्यानंतर ते खराबच होणार आहे, आणि ते खराब झालं का ते इतकं वाईट आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करणार आहेत की ते खराबच आहे। सिगरेट पिणाऱ्या माणसांनी त्या पाकिटावर लिहिलेला तो फोटो पाहत नाही, तो सिगरेट पिल्यानंतर त्याला जे काही आनंद होतो ना, त्या आनंदामध्ये किंवा काय जो होतो देव जाणे, मला माहित नाही, पण तो जो काय होत असेल त्या आनंदामुळे तो ते विसरून जातो की त्याला लंग्स कॅन्सर होऊ शकतो, आणि तो लंग्स कॅन्सर जर झाला तर इतक्या भयानक त्रास त्याला होऊ शकतो की अक्षरशः हिंदी में अगर बोला जाए तो तड़प तड़प के मौत आ सकती है, लेकिन सुनते नहीं। तो बॉडी ये सबसे इंपॉर्टेंट है, उसके बाद में माइंड, विचार करने की क्षमता। विचारों के सिवा बॉडी में कोई इंपॉर्टेंस नहीं उसका। विचार और विचार करने की क्षमता सारे प्राणी मात्राओं में हमें दी है। सगळ्या प्राणी मात्रांमध्ये विचार फक्त आपण करू शकतो। बाकी प्राणी, कुत्रा झाला, गाय झाली, हे सगळे फक्त जेवणाचा विचार करतात, खायला मिळालं खायचं, बसायचं, बस एवढाच भाग आहे। ते काही विचार करू शकत नाही। सकारात्मक विचार आणि डेव्हलपमेंटल थॉट प्रोसेस ही फक्त माणसाला दिली आहे देवाने। त्यामुळे बॉडी माइंड, पण तिसरा जो भाग दिलाय ना तो माणसाला समाजाच्या दृष्टीने मोठा करतो, सामाजिक माणूस बनवतो, तो म्हणजे कॉन्शियसनेस, की मी कसं वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे। माझे वडील जे मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतायत त्यांचा मी अपमान केला पाहिजे का? माझ्या आईशी बोलताना मी कसं बोललं पाहिजे, तिचा अपमान झाला पाहिजे का? नाही। तर माझं वागणं कसं असेल याचा माझा सगळा भाग जो आहे तो कॉन्शियसनेस आहे। तर हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। या 3 गोष्टींबद्दल द गुड इज टू प्रमोट हॅपीनेस अँड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड फुलनेस फॉर अन इंडिव्हिज्युअल। काय हॅपीनेस प्रमोट करायचं आहे आपल्याला, आणि एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधान मिळालं पाहिजे। जसं मी मागे देखील सांगितलं की ते समाधान मिळतं ना। आजचं हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही सगळेजण इतक्या प्रामाणिकपणे आणि मनापासून हे सगळं ऐकता आहात असं मी गृहीत धरलेलं आहे। माझा कॉन्शियसनेस मला सांगतो की ऐकतायत। काही जण ऐकत नसतील, काही जणांच्या मनात काहीतरी वेगळे विचार असतील, काही जणांना असं वाटत असेल हे काही कामाचंच नाही आहे, जाऊ दे ना, असंही वाटू शकतं, मी ते गृहीत धरलेलं आहे। पण
माझं काम जे आहे ते मी करतोय आणि ते करत असताना जेव्हा हे लेक्चर संपतं तेव्हा मी हे गृहीत धरलेलं असतं की या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून किमान 700-800 मुलांनी, माझे लहान भाऊ-बहीण, माझे मित्र-मैत्रिणी प्रामाणिकपणे मी जे सांगतोय ते ऐकलेलं आहे. ते सगळं पटलं पाहिजे असं नाही आहे. अभ्यासाचाच भाग आहे तो. अर्थात त्याच्यात पटण्या न पटण्यासारखं काही विषय नाही आहे. मी पुस्तक रेफर करून सगळं सांगतोय. पण ऐकणं महत्वाचं आहे ना. तो ते जे सॅटिस्फॅक्शन आहे, सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, जो प्रामाणिकपणे ऐकेल त्याला ते सॅटिस्फॅक्शन निश्चित मिळू शकतं. पूर्ण व्हिडिओ संपेल तेव्हा. आज आपण तो प्रश्न विचारून पाहू. मला स्वतःलाही मी विचारीन आणि तुम्ही स्वतःला विचारून पहा, की एक विषय आपण इंडियन अप्रोच टू सायकॉलॉजी शिकतोय आणि मग मी ते चांगल्यात चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ते सगळंचं सगळं तुम्हाला समजलं. आता आपण ऑनलाईन भेटतोय त्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये पाहून मी सांगू शकत नाही. मी क्लासमध्ये असलो तर मला ते पटकन लक्षात येतं. पण इथे देखील मी हे समजून शकतो माझ्या मनाला, की माझ्या सगळ्या लहान भावा-बहिणींना मी हे समजावून सांगितलंय. त्याचं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. तेच तुम्हाला पण मिळतं, की हो यार, एक छान नवीन विषय आज लक्षात आला. आपण कधी विचार नाही केला याच्याबद्दल. हे सॅटिस्फॅक्शन मिळवणे म्हणजे फुलनेस फॉर ॲन इंडिव्हिज्युअल आहे. एका माणसाचं आयुष्य मित्रांनो त्यांनी पूर्ण होत असतं. आजची 1 तारीख आहे बरं का. आज सकाळी सूर्य उगवला, दिवस सुरू झाला आणि तुमच्या माझ्या दोघांच्या आयुष्यातला आजचा दिवस आता रात्री संपेल. बरोबर? हा 1 डिसेंबर 2024 तुमच्या किंवा माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ शकतो का? येईल पुन्हा? नाही येणार. तो पुन्हा येऊ शकत नाही आणि म्हणून माझ्या किंवा तुमच्या आयुष्याचा फुलनेस हा अशा सॅटिस्फॅक्शनमुळे कंप्लीट होतो. असं सॅटिस्फॅक्शन अनेक ठिकाणी आपण मिळवू शकतो. स्पिरिच्युअल डायमेन्शन्स अँड सेल्फ इव्हॉल्युशन रादर दॅन मटेरियलिस्टिक अप्रोच. हा भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे. पाश्चिमात्य देशामध्ये भोगवादी दृष्टिकोन आहे. माझ्याकडे पैसा असेल तर मी सुखी, माझ्याकडे गाडी असेल तर मी सुखी, माझ्याकडे जास्तीत जास्त अमाऊंट असेल तर मी सुखी, माझ्याकडे सगळ्या सुखसोयी आहे, टेक्नॉलॉजी अमुक आहे ढमुक आहे तर मी सुखी. तुमच्या माझ्या या अत्यंत श्रेष्ठ भारत देशामध्ये सुखाच्या कल्पना या अशा नाहीत. एक सुंदर उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एक गाव असतं आणि त्या गावाच्या बाहेर नदीकिनारी एक मंदिर असतं. कुठलंही रामाचं, विठ्ठलाचं कुठलंही मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये एक आजी 80 वर्षाची रोज नियमानं संध्याकाळी जाऊन दिवा लावते. रोज जाते. कोणी नाही जात फार त्या मंदिरात, पण ती आजी मात्र 80 वर्षाची रोज संध्याकाळी त्या मंदिरात जाते आणि दिवा लावते. कोणासाठी दिवा लावते? लोकांसाठी? लोकांना तर माहिती नसतं, लोकांना तर सांगायचं नसतं. देवासाठी? देवासाठी काय दिवा लावायचा? त्याला दिवा लावला काय नाही लावला काय ते सारखं आहे. ती आजी दिवा लावत असते स्वतःच्या स्पिरिच्युअल डायमेन्शनसाठी, स्वतःच्या आध्यात्मिक समाधानासाठी. तिला समाधान लाभतं त्याच्यामुळे, की मी परमेश्वराच्या त्या मंदिरात जाऊन दिवा लावला आणि 5 मिनिटं फक्त शांत बसली. हे समाधान आहे. फार मोठं समाधान आहे ते. हे सेल्फ इव्होल्युशन आहे. त्याच्यासाठी शिक्षणाचीच गरज असते असं नाही. ग्रामीण भागातला एखादा न शिकलेला माणूस देखील त्याला सुखाच्या कल्पना असतात. त्याला कळलेलं असतं काय सुख आहे ते. आणि म्हणून मटेरियलिस्टिक भोगवादी दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक विचार साधण्याची जी मनोवृत्ती आणि त्याचा अभ्यास तुमच्या माझ्या या देशामध्ये सायकॉलॉजीला जो अप्रोच दिला आहे त्याच्यामध्ये केला गेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बेसिक इश्यू ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स हा बेसिक इश्यू आहे आणि हा सगळा मग त्याला आधारभूत असणारा योगाभ्यास, त्याला आधारभूत असणारं मेडिटेशन. हे का सांगितलं आहे? ध्यान लावायचं म्हणजे ऋषी ध्यान लावत होते. काय ध्यान थोडी. ध्यान लावणे म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन करणे, स्वतःमध्ये डोकावणे. मी कसा जगाचा विचार करत असतो आपण. बघा तुम्ही आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. आपण जगावर टीका करत असतो. देशाच्या पंतप्रधानापासून तर वाटेल त्याच्यापर्यंत आपण टीका करतो. याचं असं चुकलं, त्याचं तसं चुकलं, हा खराब, तो खराब. तू कसा रे बाबा? मी स्वतःला विचारतो का कधी? मी कसा आहे? मी काय करतोय? माझं काय चाललंय? मी लोकांचं सांगतोय, लोकांचं काय ते त्यांचं पाहतील ना. पण मी लोकांच्या विषयावर कमेंट करण्यामध्ये 80-90% माझी एनर्जी खराब करतो. बेसिक इश्यू ह्युमन एक्झिस्टन्सचा काय आहे आणि म्हणून हा इंटरनॅशनली ॲक्सेप्ट योगाभ्यास आता इंटरनॅशनली ॲक्सेप्ट केला जातो.
इंटरनॅशनल योगा दिवस युनोनी सादर करणं सुरू केलं. कारण तो मेडिटेशनचा मार्ग हा इंडियन सायकॉलॉजीने दिलेला मार्ग आहे. शेवटी आपण कुठल्यातरी सायकियाट्रिस्टकडे गेल्यानंतर ते सायकियाट्रिस्ट आपल्याला काय सांगतात, एक तर गोळ्या देतात. केसनुसार ते गोळ्या देतात. पण गोळ्या देण्याच्या आधी ते काउन्सिलिंग करतात आणि काउन्सिलिंग म्हणजे काय? ते जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचे मार्ग सांगतात. मी स्वतः काउन्सिलर आहे म्हणून तुम्हाला सांगतो. जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचे करेक्शन्स असतात मित्रांनो, थोडे. फार काही नसतं. पण त्याला आपण इतकं मोठं करत जातो, इतकं आपल्या मनामध्ये आपण घुटन रहती है हमारे मन में कि हम बोलते ही नहीं है कुछ और न बोलते हैं, इसलिए फिर एंग्जाइटी होती है, फिर डिप्रेशन होता है, फिर बीमारियां होती है, फिर वजन कम होने लगता है या बढ़ने लगता है. हम किसी से बात नहीं करते और फिर उसमें से कितनी समस्याएं होती है, अब वो तो जाने दो, वो तो मैं कॉलेज में हूँ तो मुझे पता है कि कैसी कैसी समस्याएं आती है और कैसी कैसी समस्याओं का सामना करना पड़ता है. लेकिन इसकी शुरुआत कहाँ से हो रही है? ये शुरुआत हो रही है, हम अपने जीवन का अर्थ नहीं समझ रहे हैं. वो अर्थ क्या है? तो अर्थ अतिशय सुंदर समजून सांगितलंय. द बेसिक टेनेट्स ऑफ इंडियन सायकोलॉजी क्या है? कंस्ट्रक्ट ऑफ ह्यूमन बीइंग. क्या है ह्यूमन बीइंग का कंस्ट्रक्ट? वेदांत कहता है कि ह्यूमन बीइंग 3 चीजों से बनता है. देखिए, मॉडर्न साइकोलॉजी ने जो कहा है वही बात है. एक है सत, एग्जिस्टेंस, हमारा अस्तित्व. ये सबसे इंपॉर्टेंट बात है ना, अस्तित्व. जब तक मां के पेट में रहते हैं तो उसके शरीर का हिस्सा होते हैं, उसके खून पर, उसके शरीर के ऊपर जीते हैं हम लोग. शरीर से जो मिलता है वो नोचते हैं, वो लेते हैं और खुद को जिंदा रखते हैं. लेकिन जिस क्षण, देखिए ये बहुत समझने वाली बात है और सीरियसली समझने वाली बात है, जिस क्षण हम हमारे माँ के शरीर से अलग किए जाते हैं, ती जी नाळ असते ना ती कापतात आणि कापल्यानंतर ती गुंडाळून टाकतात, संपला विषय. दैट इज द पॉइंट. छोटे से रहते हम लोग, इतने से. दैट इज द पॉइंट व्हेन वी एक्वायर द सेपरेट एग्जिस्टेंस इन दिस वर्ल्ड. उसके पहले तक वो 9 महीने, 9 दिन, 9 मिनट तक हमारी जिम्मेदारी वो माँ के ऊपर शरीर के साथ में ऑटोमेटिक लगी हुई रहती है. वो ऑटोमेटिक सिस्टम है. लेकिन जिस क्षण हम अपनी माँ के शरीर से अलग होते हैं, हो गया, हमारा अलग एग्जिस्टेंस शुरू हो गया. वहां से शुरू होता है, वो होता है सत, चित्त, कॉन्शियसनेस. देखिए कौन से शब्द तक जा रहे हैं हम लोग. और क्या है? आनंद, ब्लिस, सच्चिदानंद. काय सुंदर है, कितना सुंदर है. सच्चिदानंद स्वामी, सच्चिदानंद गुरुदेव दत्त. हम लोग दत्त भगवान के मंदिर में जाते तो सच्चिदानंद गुरुदेव दत्त ऐसा बोलते हैं. वो सच्चिदानंद क्या है? सत, एग्जिस्टेंस, चित्त, कॉन्शियसनेस, और आनंद, ब्लिस, हैप्पीनेस. तो ये 3 चीजों का एकत्रीकरण जो है वो इंसान के एग्जिस्टेंस को सपोर्ट करता है. क्या गोल है हमारा? वननेस ऑफ ह्यूमैनिटी आर्टिकुलेटेड थ्रू नोशन ऑफ मैन. ये जो वननेस है हमारा ये तीनों चीजों का एकत्रीकरण है. इस तीनों चीजों का एकत्रीकरण से हम इंसान बनते हैं. इसका मतलब हम सही मायने में इंसान बनते हैं. खरं खुरं माणूस पण तिथे सिद्ध होतं. जिथे सत आहे तिथे चित्त आहे आणि आनंद आहे. सच्चिदानंद हे 3ही ज्या ठिकाणी आहेत तिथे माणसाचं अस्तित्व पूर्ण होतं. यापैकी एकही असलं तरी होत नाही. नुसतंच अस्तित्व आहे माणसाचं, पण कॉन्शियसनेस काहीच नाही आहे. जगायचं कसं माहीत नाही आहे. वाटेल तसा बोलतो, शिवेगाळ करतो, आपल्या सोबतच्या माणसांना चांगला वागवत नाही. काय उपयोग? काही उपयोग नाही. बरं, शरीर आहे, त्यानंतर कॉन्शियसनेस या वागण्याचा सगळं आहे, चांगलं वागणं बिगणं, पण आनंद मिळवता येत नाही जीवनाचा. आनंद नाही मिळवता येत, हॅपी नाही राहता येत. चेहरा असा पडलेला असतो की जगाचं कर्ज सगळं ज्याच्या डोक्यावर आहे. असतात ना काही पर्सनॅलिटीज अशा की त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच असं वाटतं की राजा भेटू नको, सकाळी भेटू नको, तू पाहिलं का दिवस मोठा खराब जाते असं म्हणतो आपण. आपला दिवस मोठा, गमतीने सांगतोय, पण असं असतात काही व्यक्तिमत्व, असे ताणलेले चेहरे, कपाळावर आठ्या, आणि अरे रे 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 काय झालं बाबा, एवढं काय झालं, इतका काय प्रॉब्लेम आहे, इतका काय स्ट्रेस आहे. पण काही मात्र असे असतात मस्त हॅपी. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुंदर असला पाहिजे असं जरुरी नाही आहे. रणबीर कपूर सारखा किंवा दीपिका पदुकोण सारखी असली पाहिजे असं काही जरुरी नाही. चेहऱ्याची सुंदरता ही त्या चेहऱ्यावर असणाऱ्या स्माईल. येस, असं म्हणतात, स्माईल इज द वंडरफुल गिफ्ट गिवन टू ह्युमन बीइंग बाय गॉड.
काही प्राणी हसत नसतात कधी. पाहिले का प्राणी हसताना? केलाय कधी ऑब्झर्वेशन? तुम्ही एखाद्या म्हशीला छान लुसलुसीत गवत खाऊ घातलं, ओके, निवडून बिलकुल, तर म्हशीने तुम्हाला स्माईल दिलं असं झालंय का कधी? नाही. जगामध्ये फक्त एका प्राण्याला हसता येतं आणि त्याचं नाव म्हणजे माणूस. तोच हसत नाही लेकाचा, तोच रडत बसते, तोच दुःखी राहतो. आणि दुःखी राहण्याची कौतुक असते पुन्हा. मला किती प्रॉब्लेम आहे, मला 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 सांभाळा, मला मला प्रॉब्लेम. अरे नाही. इसेन्शियल गोल, वननेस ऑफ ह्युमॅनिटी आर्टिक्युलेटेड थ्रू नोशन ऑफ मॅन. IP म्हणजे इंडियन सायकॉलॉजी वॉन्ट्स अ मॅन टू कम आउट ऑफ इग्नोरन्स अँड एक्सपिरियन्स अल्टिमेट वननेस अँड डिव्हिनिटी. इंडियन सायकॉलॉजी भाग काय सांग, हा वेस्टर्न कन्सेप्टपेक्षा वेगळा भाग आहे. इंडियन सायकॉलॉजी हे सांगते की माणसाला तो जो इग्नोरन्स आहे, माहीत नसणे, इग्नोरन्स, त्या इग्नोरन्समधून बाहेर काढणे. जी गोष्ट माहीत नाही, अज्ञान आहे, तो अज्ञानाकडून ज्ञानापर्यंतचा प्रवास म्हणजे इंडियन सायकॉलॉजी आहे. काय सुंदर आहे. अज्ञान आणि माणसाच्या जीवनाचा प्रवास हा अज्ञानापासून ज्ञानापर्यंतच आहे कायम. तुम्ही आम्ही लहान असतो छोटे छोटे, आणि त्याला अनुभवाची जोड मिळते. लक्षात घ्या, एक्सपिरियन्स म्हणजे अज्ञानापासून ज्ञानापर्यंत पोहोचायचं, आणि एक्सपिरियन्स देखील सपोर्ट करतो. लहानचं पोरगं असते, देवाजवळ दिवा लावलेला असतो, त्याला सांगतो आपण जाऊ नको, बाऊ आहे, जाऊ नको, बाऊ आहे, चटका लागल, बाऊ आहे. ते तिथंच जाते बिचारं. आणि एक दिवशी आपलं लक्ष नसताना जाते, जे चटका बसते, चटका बसल्याबरोबर ते आपल्याला तेच सांगते, बाऊ आहे म्हणते. ते छोटं पोरगं आपल्याला सांगते बाऊ आहे. जे आपण त्याला सांगत असतो ते ऐकत नाही, पण त्याला चटका बसला का बरोबर. अज्ञानापासून ज्ञानापर्यंतचा मार्ग हा अनुभवांमधून जातो. एक्सपिरियन्स सपोर्ट्स द जर्नी ऑफ ह्युमन बीइंग फ्रॉम इग्नरन्स टू एनलाइटमेंट. आणि एनलाइटमेंट काय आहे? डिव्हिनिटी, ती आध्यात्मिक पातळी जी गाठली जाते, आणि ज्या आध्यात्मिक पातळीच्या आधारावर माणसाला माणूस बनता येतं. हा अप्रोच आहे सायकॉलॉजीचा. या सायकॉलॉजीमध्ये सांगितलंय नेचर ऑफ ह्युमन बीइंग अँड देअर परसूट्स कुठले? ट्रू सेल्फ इज टू सीक ट्रूथ अँड नॉलेज. खरेपण, सत्य आणि ज्ञान, या दोनच गोष्टी अंतिम आहेत जगामध्ये. खरा सेल्फ जो आहे ना माझा, खरा आत्मिक भाव जो माझा आहे ना, समजून घ्या, मी सोप्या आणि साध्या भाषेत समजून सांगून राहिलेलो आहे. ओके, खूप पण फोकस मात्र लागेल. थोडासा विषय कठीण असला तरी देखील समजतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. समजत नाही ते पुन्हा ते मगा मी म्हटल्यासारखं समजत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा थोडं समजून पाहू, पॉझिटिव्ह, हसत पुन्हा स्माईल. ओके, तुम्ही दिसून नाही राहिले पण तरी स्माईल करा. ट्रू सेल्फ इज टू सीक ट्रूथ अँड नॉलेज. सत्य आणि नॉलेजच मिळवायचं आहे ना मित्रमैत्रिणींनो. जगामध्ये आपण नॉलेजच मिळवतो, आणि नॉलेज प्राप्त करणं हेच जीवनाचा विकास आहे. रोज काही ना काही, प्रत्येक वेळी आपण आपलं काय झालंय, नॉलेज म्हणलं की गाईड, पुस्तक, परीक्षा, मार्क्स, मार्कशीट, बस त्याच्यामध्ये. नॉलेज कुठेही आहे, सगळीकडे नॉलेज आहे. तुम्ही सायकल चालवता, नॉलेज आहे. कितीचा मोठं नॉलेज लागतं त्यासाठी. कसा बॅलन्स मेंटेन करायचा, कसा ब्रेक दाबायचा, कशी बेल घंटी दाबायची, हे सगळं नॉलेजच आहे ना. किती छोट्या छोट्या गोष्टी रोज शिकत असतो आपण. टू सीक ट्रूथ अँड नॉलेज. दुसरं आहे, इंडियन सायकॉलॉजी वॉन्ट्स इंडिव्हिज्युअल टू फ्री फ्रॉम मंडेन लाईफ अँड रिडिस्कवर सेल्फ. रोजचं जे जीवन आहे ना मशीनसारखं, त्याच्यापासून दूर व्हावं, हे सांगितलं आहे सायकॉलॉजीने. हे काउन्सिलिंग आहे की रोजचं जे जीवन आहे ते रोजच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन आणा. बरोबर. रोज सकाळी आईने जर वरण पोळी असं जर वाढायला लागली आई, आणि आईने म्हटलं दुसरं काहीच बनवत नाही तर जेवू का आपण? एका दिवशी निदान हे तरी म्हणू का, आई आज आता वरण आहे तर त्या तडका तर टाक थोडासा, आपल्याकडचा वैदर्भीय तडका तो तर टाक थोडासा, असं म्हणून आपण. वेगळेपण, त्या मंडेन लाईफ, मंडेन म्हणजे काय, तेच रुटीन, तेच ते कंटाळा येतो ना. व्हेरायटी जेव्हा येते तेव्हा रीडर्स करून, म्हणून आपण हा विषय शिकून राहिलो. व्हेरायटी आहे या विषयामध्ये, नवीन आहे. रोज काहीतरी नवीन शिकतो आपण, त्याच्यामुळे इंटरेस्ट क्रिएट होतो. ओके, रिडिस्कवर सेल्फ. कन्स्ट्रेन्स ऑफ लाईफ काय? लाईफला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? सेव्हरल एक्झिस्टेन्शियल कन्स्ट्रेन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर कन्फ्लिक्ट. काय आहे, आपल्या डोक्यामध्ये आधी ज्या कल्पना आहेत, आणि त्या कल्पना इतक्या पक्क्या बसलेल्या असतात की आपण त्याच्या बाहेरच नाही पडत. जसं मिस्टेक इगो टू दी सेल्फ.
आपण इगोला सेल्फ म्हणायला लागतो. सेल्फ वेगळा आहे आणि इगो वेगळा आहे. सेल्फ वेगळा आहे आणि इगो वेगळा आहे. आणि इगो हा आपण ज्या भाषा समजतो ना, तो शब्द, तो अर्थ नाही आहे इगोचा. इगो हा एक्झिस्टन्सचाच पार्ट आहे, पण सेल्फ हा इगोपासून वेगळा आहे. आणि म्हणून तो जो मिस्टेक जो आहे, तो इगोला सेल्फ समजणे, हे चूक आहे. आणि म्हणून या कन्स्ट्रेन्समुळे कन्फ्लिक्ट तयार होतो. शेवटी महत्वाच्या शब्दापर्यंत आम्ही पोहोचलो. सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ काय? कन्फ्लिक्ट. कन्फ्लिक्ट ऑफ एव्हरीथिंग. माझ्या माइंडचा माझ्या लाईफसोबत कन्फ्लिक्ट, माझ्या कुटुंबातल्या लोकांचा एकमेकांसोबत कन्फ्लिक्ट, माझ्या जगण्याचे तत्व आणि मला दिसणारं प्रॅक्टिकल लाईफ याच्यामधला कन्फ्लिक्ट. हा कन्फ्लिक्ट मला सॉर्ट आउट करायचा आहे. आणि तो कसा होईल? अटॅचमेंट ब्रिंग्स हॅपीनेस अँड सॅडनेस इन लाईफ. शेवटी आनंद आणि दुःख हे दोन्हीही जीवनाचे पैलू आहेत, ते अटॅचमेंटमुळे येतात. बरं का? अटॅचमेंट असल्याशिवाय, परका माणूस जर असेल तर तुम्ही त्याच्याशी मानसिकदृष्ट्या अटॅचच नाही होऊ शकत ना. कसं व्हाल? तुम्हाला आनंद देखील तुमच्या मित्राच्याच आनंदाचा होणार आहे, दुःख देखील त्याच्याच दुःखाचं होणार आहे. तुम्ही असं सार्वत्रिक दुःख किंवा सार्वत्रिक आनंद नसतो, त्याला मर्यादा असतात. होतो तो आनंद, पण तो मर्यादा असतात त्याला. पण तुमचं माझं आनंद आणि दुःख त्याच्याशी लिंक्ड असतं. आणि त्यासाठी म्हणून बेसिक टेनेट्स ऑफ इंडियन सायकोलॉजीमध्ये मेकॅनिझम टू ॲड्रेस कन्स्ट्रेंट ॲड्रेस करण्याचे काय मार्ग आहेत आता हे पाहू आपण. आणि जे इंडियन सायकोलॉजीमध्ये सांगितले, असे जर प्रॉब्लेम असतील, असे जर कन्फ्लिक्ट्स असतील, तर सॉल्व्ह कसे करायचे? एक तर आहे पहिले प्रोसेस ऑफ सेल्फ रिअलायझेशन. मला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. वेस्टर्न फिलॉसॉफर्स आणि वेस्टर्न सायंटिस्टच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अनेक सायकोलॉजिकल थेरपीजमध्ये देखील हा भाग मांडला जातो, की पहिले तुम्हाला ओळखा. आपले पोटेन्शियल माहीत पाहिजे आपल्याला. आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. सेल्फ रिअलायझेशनचा भाग. आणि तो माणसाच्या आयुष्यात यायलाच हवा. तो माणसाच्या आयुष्यात असायलाच हवा. प्रोसेस ऑफ सेल्फ रिअलायझेशन. दुसरं आहे मेथड ऑफ सेल्फ ऑब्झर्वेशन. रिअलायझेशन गोष्ट वेगळी. माझा स्वतःला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली, हा एक भाग. समजून घ्या व्यवस्थित. पण सेल्फ ऑब्झर्वेशन, मी स्वतःला ऑब्झर्व करतोय का? मग मी जे सांगितलं, मी जगाला ऑब्झर्व करतो. हा खराब, तो खराब, हा चांगला, तो चांगला, याचं तसं, त्याचं तसं, त्याचं तसं. मला ऑब्झर्व केलंय का मी स्वतःला? सेल्फ ऑब्झर्व. की मी कसा वागतोय, मी कसा बोलतोय, मी कशी बोलते, माझ्या बोलण्यामध्ये काय चुका होत आहेत, माझ्या वागण्यामध्ये काय चुका होत आहेत, का म्हणून माझे रिलेशन्स टिकत नाहीत? होतं ना तुम्हालाही असं? रिलेशन्सच टिकत नाहीत, रिलेशन्स बनवता येत नाहीत, मित्रमैत्रिणी कायम राहत नाही, 6 महिने राहिले का भांडणं होतात, काहीतरी होतं, तुटून जातं. आणि तो तुमच्या पिढीमधला तो शब्द ब्रेकअप, मोठा मोठा आहे ते. ब्रेकअप. काय ब्रेकअप? कसलं ब्रेकअप? कशाचं ब्रेकअप होईल? कारण ती अटॅचमेंट चुकीची असते. ते ब्रेकअप होणारच आहे, तो होईलच ब्रेकअप. याचं कारण असं आहे की ती अटॅचमेंट जी आहे, ती अटॅचमेंट चांगल्या पायावर उभी नाही, मजबूत नाही ती, आणि म्हणून ब्रेकअपच होणार आहे. साधी सोपी गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामधून फ्रस्ट्रेशन, त्याच्यामधून मग सुसाइडल अटेम्प्ट्स. बरं का? मग कोणीतरी, माझी बहीण करून घेते काहीतरी, कुठला ॲसिडच पिते, कुठं काहीच करते, कुठं काहीच करते. का असं करायचं? का तर ब्रेकअप झालं. ही प्रोसेस आहे, लक्षात घ्या. आज मी सायकॉलॉजीची पूर्ण प्रोसेस समजावून सांगू शकत नाही, कारण हा भाग आपला लिमिटेड आहे. पण मित्रमैत्रिणींनो, हाच सायकॉलॉजीचा कन्सेप्ट आहे. मला स्वतःला ओळखता आलं पाहिजे, मला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. रिकग्नायझिंग हायर स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. मला माझ्या हायर स्टेट ऑफ एक्झिस्टन्सचा ओळख करता आली पाहिजे. माझं काय आहे लाईफ? कसं आहे माझं लाईफ? माझं लाईफ फक्त कुठल्या तरी एका मुलाशी किंवा एका मुलाला मुलीशी किंवा मुलीला मुलाशी कुठलं तरी रिलेशन तयार करायचं, मग प्रेम आहे म्हणून गोष्टी करायच्या, प्रेमाचे मेसेजेस पाठवायचे, मग आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, मग असं आहे तसं आहे असं म्हणायचं, आणि तेवढंच आयुष्य आहे का? वयाच्या 18व्या 19व्या 20व्या वर्षी हे सगळं होऊन जातं, आणि मग 21व्या वर्षी आमची ती बहीण किंवा आमचा तो भाऊ ब्रेकअप झालं म्हणून जगातून आपला निरोप घेण्याच्या तयारीला लागतात. किती मोठं आयुष्य आहे पुढे. हायर स्टेट ऑफ एक्झिस्टन्स काय असू शकते? माझ्या आयुष्याचं टार्गेट काय असू शकतं? माझ्या आयुष्यामध्ये मला पुढे कुठे जायचं आहे? त्याचा मार्ग काय आहे? त्याच्यासाठी मेहनत काय आहे? त्याच्यासाठी परिश्रम कुठले आहेत? कुठला अप्रोच आहे माझा? या सगळ्याचा विचार. आणि तुम्ही मला पुन्हा
मी तुम्हाला सांगितलं मी तुमचा भाऊच आहे. तुमच्या वडिलाच्याच ठिकाणी आहे, खरं तर वय माझं तेवढं आहे. मी तुमचा मित्र आहे. तुम्ही लहान नाहीच आहे. हा सगळा विचार करू शकता एवढं वय तुमचं झालेलं आहे. पक्क. नाहीतर काय होतं, की ते 12वी झालेले माझे जे मित्र-मैत्रिणी असतात फर्स्ट इयरला आल्यानंतर, "नाही आम्ही तर आता लहानच आहोत." कारण तुम्हाला कधी-कधी तुमच्या पालकांनी लहानच ठेवलेलं असतं. "नाही, नाही, नाही, नाही त्याला काय समजते?" किंवा मुलाला तरी थोडंसं आज आपल्या समाजामध्ये खरं तर बरोबर नाही आहे, पण मुलाला थोडासा ॲडव्हांटेज आहे. मुलीला तर तिला काय समजते, ती छोटीशी तर आहे. तिला काही समजत नाही. आणि जिला समजत नाही असं म्हणते तेही आपली मान डोलवते. "हो, मला तर काही समजतच नाही." नो. अजिबात फार चूक आहे ते. फार चूक आहे ते. आपण आपल्यालाच कमजोर समजतोय. आपल्यालाच इन्फेरियर समजायला लागतो. इन्फेरियर. हां, तू नको जाऊ. बाहेर नको जाऊ. तुला काय समजते? तू नको जाऊ. दादा करते काम. आणि आमची बाली पण होच म्हणते. वी हैव टू बी स्ट्राँग दोस्तों. स्ट्राँग बनना पडेगा. त्याच्यासाठी रिकॉग्नाइजिंग हायर स्टेट ऑफ एक्झिस्टन्स, स्पेसिफिक टेक्निक्स इन योगा अँड मेडिटेशन कंट्रोलिंग इन्फ्लुएन्सेस. आणि म्हणून योगाभ्यासामध्ये आपल्याला काही टेक्निक्स सांगितलेले आहेत. ज्या टेक्निकचा उपयोग होतो त्यातलं एक टेक्निक मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. हा आजचा एपिसोड संपवताना हाऊ टू मेडिटेशन कसं करायचं. मी तुम्हाला माझ्या 1-2 मित्रांनी मला मेसेजमध्ये पाठवलेलं आहे, की सर मेडिटेशन कसं करायचं ते सांगा. मी तुम्हाला सांगतो. करून बघा. रोज 15 मिनिटं मेडिटेशनसाठी काढा. बघा फक्त त्याचा इम्पॅक्ट, ती काही पॅरासिटामॉलची गोळी नाही, की ताप आला, सर मला 2 पर्यंत ताप आहे, घे कॅलपॉल 650. सकाळी ताप उतरून गेला. तसं काही प्रॉब्लेम जर असतील सायकॉलॉजिकल, काही अडचण असेल आपल्याला, कुठे अँक्झायटी असेल, कुठे भीती वाटत असेल, कुठे डिप्रेस वाटत असेल, कोणालाही वाटू शकतं बरं. वाटत असेल म्हणजे तुम्ही काही पेशंट नाही आहे. कधी-कधी मलाही वाटतं. डेफिनेटली. कधी-कधी दिवसभरामध्ये कामं चांगली होत नाहीत. कोणीतरी चुकीचंच काहीतरी होतं, वादावादी होते, कुठे काहीतरी होऊन जातं. असे लोकं भेटायला येतात, की ज्यांनी भेटायला येऊ नये. आता ते काही कंट्रोल थोडीच आहे. मी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे, मला कोणी भेटायला येऊ शकतं. मग कधी-कधी एखादे पेरेंट येतात, ते एकदम अंगावरच येतात. त्यांच्या मुलीची टी-सी पाहिजे असते. मग ते टी-सी पाहिजे म्हणजे मग ते असे येतात, की बिलकुल महिला महाविद्यालयाचा किंवा महाविद्यालयाचा प्राचार्य टी-सी घेऊनच बसलेला, आले की घे, असं होते. मग ते रागावून येतात. मग रागावून आल्यानंतर त्यांच्याशी शांतपणे बोलावं लागतं, त्यांना समजावून सांगावं लागतं, की असं आहे. मी उदाहरण माझं याच्यासाठी देऊन राहिलो, की स्ट्रेस आणि डिप्रेस्ड हे सगळ्यांना वाटतं, मलाही वाटतं, प्रत्येकाला वाटतं. त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे ना. सायकोथेरपिस्टकडे किंवा सायकॉलॉजिस्टकडे किंवा एखाद्या आपल्या मानसोपचार तज्ञाकडे का जावं लागतं? कारण त्या डिप्रेशनवरचा उपाय आपण शोधत नाही लगेच. ते साचवून ठेवतो मनामध्ये. ते असं साचत जाते आणि साचून एक कोणीतरी, मी तुम्हाला सांगितलं नाही, किमान एक जण असा पाहिजे यार आयुष्यामध्ये, की ज्याच्याजवळ सगळं बोलता आलं पाहिजे. फक्त वो भरोसे का चाहिए. असं म्हटल्याबरोबर आमच्या मित्रांना, मैत्रिणींना वगैरे, अरे वाह! मोरील सर करेक्ट सांगितलं. माझी आहे मैत्रीण किंवा माझा आहे मित्र. तो माझं सगळं ऐकतो. काही ऐकत नाही तो तुझं. तो ऐकून तुझे मेसेज फॉरवर्ड करतो दुसऱ्या लोकांकडे आणि तुझी गंमत उडवतो. तुला माहीतच नाही. किंवा तिला तू सांगतोय मैत्रिणीला आपलं मन मोकळं करतो, असं करतो, तसं करतो आणि ती तुला पागल आहे पोरगं असं म्हणते दुसरीकडे. जांच लो, परख लो अच्छे से कि जिस इंसान से रिश्ता लगाया है या हो रहा है वो सही मायने में उस रिश्ते के लिए लायक है या नहीं. उगाच आपलं चांगला दिसतो आणि चांगली दिसते याच्या भरोश्यावर कसले रिलेशन्स तयार करतो तुम्ही आम्ही. आयुष्याचा कचरा होतो, बाकी काय होत नाही. दॅट इज द फायनल थिंग. आणि म्हणून मेडिटेशन आवश्यक आहे. ज्या दिवशी, आणि विशेषतः मेडिटेशन सकाळी केलं पाहिजे. दिवसच चांगला सुरू केला पाहिजे. बरोबर? त्यासाठी अतिशय कठीण आणि महाभयंकर प्रॉब्लेमॅटिक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. सकाळी उठलं पाहिजे 5:30-6 वाजता. मोहरील सर हे मात्र भलतंच सांगितलं. 6 वाजता, जास्तीत जास्त 6 वाजता उठलं पाहिजे. फ्रेश, सुंदर ताजी हवा असते. बाहेर निघालं पाहिजे. छोटासा व्यायाम केला पाहिजे. जमेल तेवढा केला पाहिजे. खूप जास्त दंडबैठका मारून राहिला, जिममध्ये जाऊन बॉडी बनवून राहिला माझा भाऊ,
कर तो काय तो स्पोर्ट म्हणून आणि हे करायचं असेल तर केलं, पण जरुरी नाही आहे, कारण तो असा जिममध्ये 2 दिवस जाते फक्त. तसं नाही. एक्सरसाइज, वॉकिंग. पण ते झाल्यानंतर 15 मिनिटं तुमच्या स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी द्या. त्याला मेडिटेशन म्हणतात. अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. हे, ते. अशी जागा पहा. आणि म्हणून मी म्हटलं, घरात जर जमत, छोटं घर असतं कधी-कधी. घरात जर जमत असेल, बगीच्यात जा. एखाद्या चांगले बगीचे आहेत. कुठं अजून चांगली जागा पहा. रस्त्यावर नका बसू. जागेत कुठेतरी एखाद्या जागेवर जाऊन बसा. पहिली कंडिशन, अशी जागा शोधा जिथे अनडिस्टर्ब्ड आपण राहू. नंबर 2, बसण्याची जागा अतिशय व्यवस्थित पाहिजे. डिस्टर्बन्स नाही पाहिजे. शांत आणि स्वच्छपणे तिथे बसता येईल. ओके. फ्रेश एअर जिथे आहे, सुंदर हवा ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी आपल्याला बसायचं. घाणीजवळ बसलं तर नाही होणार. शांत. ओके. बसण्याची पोझिशन मांडी घालून बसायचं आहे. ज्यांना पद्मासन घालता येतं, म्हणजे एक पाय एका पायावर आणि दुसऱ्या पायावर. पद्मासन तुम्हाला माहिती आहे, गुगल करून पाहू शकता तुम्ही पद्मासनाची प्रक्रिया. ओके. मांडी घालून साधी मांडी घालून असे हात करून सरळ हात ठेवायचे. ओके. ही पोझिशन झाली. पाठ सरळ, स्ट्रेट एकदम. उद्या जर मेडिटेशन केलं तर 15 मिनिटं पहा ना बसून. ती पाठ कशी दुखते बघा. पण ते कंटिन्यू करा. ओके. स्ट्रेट बसायचं. असे हात फार स्ट्रेच करायचे नाही, अगदी शांतपणे असे हात ठेवायचे, रेस्ट करून ठेवायचे. ओके. डोळे मिटायचे. आणि आता पुढचं जे मी म्हणणार आहे हे तुम्हाला थोडंसं आश्चर्यात टाकणार आहे. मनामध्ये विचार येऊ द्यायचे नाही असं नाही करायचं, येऊ द्यायचे. सुरुवातीला खूप विचार येतील, कारण सुरुवातीला तुम्ही जर फोकस करण्याचा प्रयत्न केला तर फोकस होऊच शकत नाही. अनेक विचार येतील, इतके विचार येतील मनामध्ये की असं वाटेल की 15 मिनिटं कधी दिवसभराचा सगळा विचार आला काय. ह्याचं कारण असं आहे की आपण कॉन्शियसली फोकस करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे पहिले 15 दिवस तुम्हाला फक्त, पण हे करावं लागेल. शिकायचं आहे तर ते करावं लागेल. ओके. कौतुक म्हणून फक्त 2 दिवस मग करूच नाही, है ना. पण 15 दिवस जर आपण बसलो तर ते विचार जे येतात आदळत राहतात. येऊ द्यायचे विचार. जे विचार येतात ते येऊ द्यायचे, काही फरक पडणार नाही. पण 15वा दिवस आटोपल्याबरोबर तुम्हाला असं फिलिंग होईल की माझ्या मनात विचारांची जी गर्दी होत होती ना, ती गर्दी आता कमी व्हायला लागलेली आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही स्वाभाविकपणे मेडिटेशन करत आहात. इट विल बिकम अ नॅचरल प्रोसेस ऑफ मेडिटेशन. इथून पुढे 15 दिवस तुम्ही ती डेलिबरेट करणार आहात, मुद्दाम करणार आहात, मुद्दाम बसणार आहात, मुद्दाम मेडिटेशन. मोरिल सरांनी सांगितलं मेडिटेशन. 15व्या दिवसानंतर तुम्हाला असं जाणवायला लागेल की आपल्याला सवय झाली आहे आता, आणि मग ते विचार हळूहळू कमी व्हायला लागतील. ते जसजसे कमी व्हायला लागतील तसतसं मग त्याच्यानंतर कुठला तरी एक विचार घेऊन त्या एका विचारामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हे पुढे 15 ते 20 दिवस, 21 दिवस तुम्ही केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आता तो एक विचारही येत नाही. मित्रमैत्रिणींनो, स्टेज अशी आणायची आपल्याला की ज्यावेळी 15 मिनिटापर्यंत झोप नाही लागली पाहिजे, पण आपल्या मनामध्ये कुठलाही विचार यायला नको. आणि ही स्टेज येते. फक्त कंटिन्युअसली हे केलं तर येते. आणि हे कुठे शिकवलं आहे? हे शिकवलेलं आहे इंडियन अप्रोच टू सायकॉलॉजी. आणि हे कुठं आहे लिहिलेलं? हे तुमच्या माझ्या वैदिक कॉर्पसमध्ये लिहिलं आहे, जे तुमच्या माझ्या भारताचं मूलभूत तत्त्वज्ञान आहे. म्हणजे आपण कॉस्मॉग्राफी, जिओग्राफीपासून तर बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, अल्जेब्रा हे सगळं तेही पुढे पाहणार आहोत आपण. पण सायकॉलॉजीपर्यंत पोहोचलो. म्हणजे असा एकही विषय आपल्या पूर्वजांनी सोडला नाही की ज्याच्यावर त्यांनी भाष्य केलं नाही आणि ज्याच्यावर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलं नाही. धिस इज कॉल्ड द पॉवर ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम अँड वी मस्ट बी प्राऊड ऑफ इट. हिअर वी कम टू एन एंड विथ टॉपिक 9. 9वा टॉपिक आपला संपला. युनिट 1 मधला शेवटचा टॉपिक आता उरला आहे, तो आपण उद्या पाहणार आहोत. दॅट इज त्रिगुणा सिस्टीम अँड प्रॉमिनंट एन्शियंट आर्ट फॉर्म्स. फंटास्टिक आहे हे पण. चलो, थँक्यू सो मच.